गाईज, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करते. खूप दिवसापासून मी विचार करत होते की फुल ब्लॉग एक शूट करायचा. फायनली मी ते आज करत आहे. ओवीचे पप्पा ओवीला खाली गार्डनमध्ये घेऊन गेलेत खेळायला. मी विचार केला की तोपर्यंत मी स्टार्ट करते व्हिडिओला. माझी बेडरूम आवरायची राहिली आहे. ओवी असल्याच्या नंतर खरंच गोष्टी शक्य होत नाहीत आवरणं. म्हणलं चला ते आवरते आणि मी तुमच्यासोबत ती शेअरही करते. आज जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्याशी शेअर करेन की माझं ओवीसोबतचं कसं रुटीन आहे, काय ते. प्लीज तुम्ही कंटिन्यू पहा. ओवीला खाली घेऊन गेलेले असल्यामुळे मी पटकन माझी बेडरूम आवरून घेते. सगळ्यात पहिल्यांदा तर मी पडदे ओपन करते. पडदे ओपन केली की उजेड खूप छान प्रकारे येतो. आम्ही 7व्या फ्लोअरवर राहतो. इथे खूप छान वारं येते खिडकी ओपन केल्याच्या नंतर. आणि हे पाहे माझं सकाळच्या अंथराण्याच्या घड्या घालायच्या राहिल्या होत्या. मी त्या अंथराण्याची घडी घालून घेतली. थोडेफार त्यांचे कपडे होते ते त्याच्याही घड्या घालून घेतल्या. ओवी असल्याच्या नंतर हे छोट्यातले छोटे काम सुद्धा मला नाही शक्य होत करणं, कारण की ओवी खूप मदत करते. ज्यांनाही लहान बाळ असतील ते नक्कीच माझ्या गोष्टीला सहमत असतील, कारण की लेकरं असल्याच्या नंतर खरंच काम करणं म्हणजे सोप्यातली सोपी गोष्ट इतकी अवघड होत जाते ना, खूप जास्त. असं तिचे पप्पा तिला खाली घेऊन गेलेले असल्यामुळे मी पटकन इथलं जेवढं शक्य होईल तितकं फास्ट करायचा प्रयत्न केला आहे. खूप दिवसापासून मला इथलं हे सामान काढायचं होतं. मी म्हणजे ओवी म्हणून असं खूप पटकन ठेवून देते किंवा असं मला निवांत आवरणं होतच नाही. म्हणलं फायनली चला आज आवरूनच घेते मी ते माझं जे राहिलेलं होतं ते काढलं सगळं. रोजचे जे कपडे ते घडी घालायचे ते घडी घालून घेतले. त्यांच्या ऑफिसचे ड्रेसेस वगैरे असतात ते सगळे मी ते घडी घालून पटकन घेतले. व्हिडिओ करताना मी लक्षच नाही दिलं की माझा चेहरा दिसत नाहीये. सॉरी, प्लीज तुम्ही ऍडजस्ट करून घ्याल. इथे मी माझ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या सगळ्या. कपडे खूप होतात आणि मला घड्या घालणं होतच नाही लवकर. उभी असल्याच्या नंतर ती मदत करते. पटकन मी घड्या वगैरे घालून घेतल्या. बेडशीट चेंज करून घेते. ओवी असल्यामुळे मला दर 2 ते 3 दिवसाला बेडशीट चेंज करावं लागते, कारण की ओवी तिथे काही खाल्लं की सांडते वगैरे. लहान लेकरांचं तर तुम्हाला माहीतच असते, खूप राहतं. आणि हे बेड आहे मी ते झटकून घेते. कितीही साफसफाई केली तरी 1-2 दिवसाला कुठून धूळ येतात खरंच काही कळत नाही. कारण आमचे पूर्ण घर बंद असल्यावर सुद्धा एवढ्या धूळ येतात माहिती का, खरंच काही कळत नाही. तुमच्या घरी असं होतं का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे मी बेडशीट घेतली आहे टाकण्यासाठी. खरं तर माझ्या बाबतीत हमेशा असं होतं की मला बेडशीट व्यवस्थित टाकताच येत नाही. मला खरंच तुम्ही हसताल, ॲक्च्युली मी म्हणते तर, आणि मला स्वतःला हसू येतं की मला बेडशीट व्यवस्थित लावताच येत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल. मला एक बेडशीट लावण्यासाठी 10 ते 15 मिनिटं माझे कुठेच गेले नाही. इकडून मी खोचली की इकडून निघते, इकडून खोचली की तिकडून निघते. खरंच म्हणजे काय सांगू, मला बेडशीट अजूनही व्यवस्थित लावता येत नाही. आणि हे तुम्ही पाहतच असाल की मी कशी बेडशीट लावत आहे ते. पाहतच असाल की मला बिलकुल पण बेडशीट व्यवस्थित लावता नाही आली आहे. हे उशाच्या खोळी एक्सचेंज करायच्या होत्या. ह्या उशाच्या खोळी एक्सचेंज करून घेतल्या आहेत मी. ॲक्च्युली मी ही बेडशीट मेशोन मागवली होती आणि क्वालिटी खरंच खूप सुंदर आली. आज मी 2 ते 3 महिने झाले हे बेडशीट वापरत आहे. हे जे जांभळ्या रंगाचं आधी टाकलेलं होतं तेही मी मेशोनच मागवलं आहे आणि हे मोरपंखीही मी मेशोनच मागवलं आहे. क्वालिटी खरंच खूप सुंदर आली आहे. तुम्ही पण नक्की बेडशीट मागवा, खूप छान क्वालिटी आहे. इथे मी उशीच्या खोळी लावून घेतल्यात आणि उशा व्यवस्थित जागच्या जागी ठेवून दिल्या आहेत. आणि हे असं मी क्लीन केलं आहे. मला खरंच बेडशीट लावता येत नाही. हे उभीचा पाळणा इकडे साईडला घेतला आणि हे जे खाली मी सगळं ते बेड बनवून काढलेला पसारा होता हे सगळा काढला. आता हे धुण्यासाठी टाकते मी आणि हे ब्लँकेट आहे ते मी बेडवरती टाकून देते. ह्या 2 उशा आहेत त्या परत मी तशाच ठेवून देते कपाटामध्ये ठेवून. जेव्हा मी जांभळ्या कलरचं बेडशीट काढेल त्या टाईमला त्या छोट्या उशा मी लावेल. ॲक्च्युली त्या छोट्या उशा उभीसाठी यूजमध्ये येतात, कारण की उभी जेव्हा झोपलेली असते तेव्हा मी त्याला साईडनं लावते, कारण की उभीला असं वाटते की तिची आई तिच्याजवळ झोपलेली आहे. त्यामुळे मला त्या लहान उशा खरंच खूप यूजमध्ये येतात. मी पटकन झाडून काढते, कारण उभी आल्याच्या नंतर खरंच या गोष्टी शक्य होत नाहीत. मी रूम पूर्ण झाडून काढते.
चला तर मग मी तुम्हाला माझी शॉर्टकट एक बाल्कनी दाखवते. सध्या मी शॉर्टकटमध्ये दाखवते. मी बाल्कनीचा एकदा नंतर फुल एक लाँग व्हिडिओ करेल. ही माझी बाल्कनी बेडरूमची आणि ही इथून माझं बेड. आमच्या मॅडम आलेल्या आहेत खाली खेळून आणि आल्या-आल्याच पाहिलं तुम्ही कसा धिंगाणा चालू आहे. तिला आल्याच्या नंतर खालून मग तिला पाणी पाजलं. उन्हाळा दिवस असल्यामुळे लेकरांना खूप लवकर तहान लागते आणि ओवीला तर पाणी इतकं आवडतं, की खूप तिला पाणी नुसतं देत राहिलं तरी ती पिती. तिला खूप आवडतं आणि तिला इथे तिच्या हातानं पाणी प्यायचं होतं. त्यामुळे ते तिचे रखरे पाहिले तुम्ही कसे आहेत. हातानंच पाणी प्यायचे, आम्हाला हातानंच खायचे. सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या हातानंच करायच्या असतात. आणि इथे मी ओवीला झोपू घालत आहे कारण की ती खूप सकाळी लवकर उठली होती. ॲक्च्युअली आमच्या इथे रात्री 2 वाजता लाईट गेली होती आणि आमची ओवी लाईट गेली की उठून बसते. रात्री 2ला पोरगी माझी उठून बसली. आम्ही पाहतोय की लाईट कसं काय गेली, आजूबाजूच्या त्या लाईटी दिसतायत. मग रात्री 2 वाजता हे खाली जाऊन पाहून आले मीटरमध्ये की नाही अरे सगळ्यांच्याच लाईट गेल्यात, बोलले आपलीच म्हणून गेली नाहीये. आणि कशाचं 4:30 वाजता लाईट आली. आमच्या मॅडम 4:30ला झोपल्या. मी असा विचार केला की 4:30ला झोपली म्हणल्यावरती म्हणजे सकाळी 10 वाजता तरी उठेल. आमच्या मॅडम हमेशाच्या टायमिंगला 7 वाजता उठून बसल्या. आम्हालाही उठवलं, त्यांना उठवलं, सगळ्यांना उठून बसल्या, स्वतःही उठल्या. तिला थोडा वेळ थापटून ती मस्त शांत झोपी गेली होती. तिला खाली टाकलं आणि ती एकदा झोपलेली असली की म्हणलं आपले आपले काम आपल्याला नॉर्मल रुटीनला करू शकतो आपण. मग तिला शांतपणे झोपू घातलं. बेडरूम आवरून झाली आहे. तितक्यामध्ये ती खालून आली. खूप झोपीला आलती. झोपू घातलंय. झोपल्यात आमच्या मॅडम. ती झोपली तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक करते आणि तुमच्याशी शेअर करते. चला. ओवी अर्धा तास तर काही उठत नाहीये. म्हणलं पटकन स्वयंपाक आवरून घ्यावा. मी आज काजूची भाजी करणार आहे. म्हणलं चला तुमच्याशी पण मी शेअर करते की मी काजूची भाजी कशी करते. ऍक्च्युअली मी फर्स्ट टाइमच काजूची भाजी करत आहे. बघू कशी होती ते. चला. इथं मी काजूची भाजी करण्यासाठी 2 ते 3 छोटेसे कांदे घेतले आहेत. त्याला बारीक कट केलं आणि पातेल्यामध्ये शिजण्यासाठी टाकून दिलं. त्याच्यामध्ये थोडं 1 ते 2 ग्लास पाणी टाकलं आणि 10 ते 12 काजू टाकले. जेणेकरून आपण जी काजूची भाजी करणार आहोत त्याला छान प्रकारे ग्रेव्ही येण्यासाठी. ते शिजायला टाकले आणि त्याच्यानंतर भाजीमध्ये टाकण्यासाठी छोटासा एक टमॅटोज घेतला आणि त्याला बारीक कट केलं भाजीमध्ये टाकण्यासाठी. आणि त्यानंतर एक छोटा कांदाही घेतला आणि त्यालाही मस्तपैकी बारीक कट करून घेतलं. त्यानंतर काजूला फ्राय करण्यासाठी थोडंसं अर्धा चम्मच तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये 10 ते 12 काजू टाकून दिले आणि त्याला गोल्डन ब्राऊन तर मस्तपैकी परतून घेतलं. काजू गोल्डन ब्राऊन झाले. मी एका प्लेटीमध्ये काजू काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये मी 1 ते 2 चमचे तेल टाकलं आपल्याला काजूची भाजी करण्यासाठी आणि त्याला मस्तपैकी छान गरम होऊ दिलं. गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे आपण बारीक कट केलेला कांदा होता तो मी त्याच्यामध्ये टाकून दिला. इथे जे कांदे उकडायला टाकले होते ते उकडून झाले होते. मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्याला मस्तपैकी बारीक करून घेतलं. हे अशा प्रकारे. जे आपण भाजीसाठी टोमॅटो कट केले होते ते टोमॅटो सुद्धा मी कढईमध्ये टाकून दिले आणि त्याला मस्तपैकी छान गाळ होईपर्यंत होऊ द्यायचे. भाजी फोडणी देतच होती की तेवढ्यामध्ये ओवी उठली आणि ओवीला झोपू घालायचा प्रयत्न केला पण ती काही झोपली नाही. मग मी तिलाही इकडे घेऊन आले आणि मस्त तिला पाहत पाहत मी भाजीला फोडणी टाकत होते. इथे मी
ज्या मिक्सरच्या भांड्यातून ग्रेव्ही काढली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण लावून त्याला थोडंसं धुतल्यासारखं केलं, कारण की त्याच्यामध्ये ग्रेव्ही बऱ्यापैकी राहिली होती. ती काढली आणि आपण जी ग्रेव्ही काढली होती ती मी कढईमध्ये टाकून दिली आणि त्याला मस्तपैकी छान मिक्स केलं. माझ्याकडे भाजीसाठी खूप असे काही मसाले नाही आहेत. मी आपलं लाल तिखट 2 चमचे टाकली आणि माझ्याकडे हळद वगैरे थोडी टाकली आणि माझ्याकडे थोडासा किंग मसाला होता, किचन किंग मसाला, मी तो एक टाकला आणि आपलं चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं होतं. बस त्याच्यावर मी काही टाकलं नाही. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही काढली होती ते मिक्सरचं भांडं, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून छान स्वच्छ धुवून ते भाजीमध्ये टाकून दिले आणि भाजीला छान प्रकारे मिक्स केलं. ते पाहू शकता तुम्ही की आपल्या मस्तपैकी भाजीला घटपणा आला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. मी त्याच्यानंतर वरून छान काजू टाकून दिली, जे आपण रोस्ट केले होते गोल्डन ब्राऊन होईस्तोवर. त्याला छान टाकले आणि त्याला मस्त हलवून घेतलं. ओवी इथं माझी नाही का कशाचा तरी सपोर्ट घेऊन चालायचा प्रयत्न करत आहे. तिची छोटी एक गाडी आहे, त्याला ती धरते आणि त्याला धरून चालायचं पाहते. विदाऊट सपोर्ट तर तिला अजून चालता येत नाही, पण प्रयत्न नक्कीच करत आहे ती. पाहू शकता तुम्ही की कशी चालते ती. आणि तिला आवाज दिला ना तर ती अशी वळून पाहते की कुठून आवाज येतोय, आई आवाज देते का. ओवी तिच्या बाबासोबत खेळत आहे. तोपर्यंत इथं माझी काजूची भाजी झाली आहे. मी इथे नाही का फोडणीचा भात करत आहे, म्हणजे मसाले भात, जेणेकरून ओवी पण खाऊ शकेल आणि आम्हीही खाऊ शकतो. तर त्यासाठी मी फोडणीचा भात घेण्यासाठी तयारी करत आहे. माझी आता काजूची भाजी करून झाली. भाताचं कुकर लावलंय, फक्त पोळ्या राहिल्यात. स्वयंपाकाचं सगळं झालेलं आहे. म्हटलं चला तुम्हालाही सांगा. आणि हे पाहिजे आमच्या मॅडम. उभी हाय कर. हाय हाय.
हाय करायचं शिकलीये, डान्स करायचं शिकलीये, हळूहळू चालायचं पाठी सपोर्टनं. मी तसे ते तुम्हाला क्लिप सेंड करेलच पुढे. ओवी बोल ना त्यांना. फायनली आपली काजूची भाजी झाली आहे आणि खरंच खूप सुंदर झाली आहे काजूची भाजी. मी दाखवल्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे भाजी. भाजी खरंच खूप छान झाली होती. मी फर्स्ट टाइम केली त्या मानाने छान झालती. आमचे जेवण वगैरे सगळे झालेत. ओवीला मी आता झोपू घालायला नेते. खूप जास्त रडते ती. तिची मग झोप नाही व्यवस्थित झाली. मी माझा ब्लॉग इथेच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच छान व्हिडिओ सोबत. बाय.